आम्ही सकाळपासून शांततात आमचं मतदान चाललं होतं, कोणत्याही गोष्टीचं काही गालबोट लागलं नव्हतं। आमचे नगरसेवक सानप साहेब, त्याच्यानंतर गोकुळ भाऊ आणि महादेव सूर्यवंशी साहेब हे 3 जण त्या ठिकाणी थांबलेले होते। तर ते PSI साहेब आले, त्यांनी याला उद्धट भाषेत बोललं। नंतर आमच्या गावातलं मॉबचं डोकं खराब झालं होतं, तरी भाऊनं सांगितलं, भाऊला फोन केल्यानंतर राजू भाऊनाने यांना सांगितलं शांतता दे करा। तर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे का साहेब त्यांच्यावर कमीत कमी निलंबनाची कारवाई करा, या ठिकाणी त्याला ठेवू नका। आम्ही समस्त गावकरी, मुस्लिम, मराठी आणि दलित लोक सर्व समस्त एक जागेवर राहतो। आम्ही अनेक वर्षापासून इथं राहतो आहे। आम्हाला अशा पद्धतीचा अधिकारी नावे जिथं भेदभाव आणि जाती भावनाच्या भावना ओपन करीत आहे। मी नगरसेवक साहेबांसोबत होतो, आमचे हा प्रतिनिधी आहे, आम्ही अपक्ष उमेदवार चुनून आणलेला आहे वार्डामध्ये। आणि आमच्या प्रतिनिधीचे असं उद्धट भाषा वापरतात म्हणजे आमच्यासारखे छोटे कार्यकर्त्याचं काय बरोबर, सामान्य नागरिकाचं काय याची जाणीव नाही। आणि आम्ही यांना आमचे प्रतिनिधी आहे, आम्ही यांना आमच्या वार्डातून काही मतदान करून हमने चुन के लाया हुआ है, मराठी हिंदी में हमने चुन के लाया हुआ है। लेकिन हमारा बोलना ये है जब हमारे प्रतिनिधि की हमारे वो क्लास वन ऑफिसर के पास इज्जत नहीं है, तो हमारे छोटे मोटे कार्यकर्ता की कोई वैल्यू नहीं रहेंगी उसमें। पासून आपल्या वार्डाचा किंवा या विभागाचं वातावरण एकदम तंग करून ठेवलेलं आहे। त्यांच्या अंगात अशी कोणती गुर्मी ते आम्हाला कोणालाच माहिती आहे। म्हणजे एखाद्या DCPला किंवा आयुक्ताला बी इतके हे काही नाही, पण त्यांच्या अंगात इतकी गुर्मी आहे तर कोणत्याही माणसाला तो एकदम झाडभरावर गिनती करतो। एकदम मागं होळीच्या दिवशी 10-10:30ला होळी मस्त कलर चालू, पुरे गावात कलर चालू, आला दंडमशाही चालू केली, याला दंडा मार, त्याला दंडा मार, त्याला दस्ती कर, याला धक्काबुक्की कर, त्याला धक्काबुक्की कर, इतकी दंडमशाही केली। मी मग इथं साहेबाला सगळे आम्ही 4-5 लोक आले, PIला जाऊन भेटले, PIनं मध्यस्थी करून त्याचं आम्ही कंप्लीट करत होते। PIनं मध्यस्थी करून त्यांची वापिस करायला लावली आम्हाला। मला ठीक आहे साहेब, तुम्ही समजून सांगा, आमची आता ओळख पाळख काय नाही, पण परंतु तो अधिकारी आल्यापासून आम्हाला वातावरण सांगायचे। आता कालची घटना आम्ही पूर्ण कोणत्याही प्रकारचे तिथं समजदार नाही, मुस्लिम असो, हिंदू असो, SC असो, कोणत्याही जाती सगळे मिळून हसून खेळून सगळं मतदान करून घेतलं। कोणत्याही प्रकारचा वाद नाही, कोणाची कंप्लेंट नाही। आम्ही रेषेचे बाहेर असताना बसलेले मला आला, उठ रे, मला साहेब मी नगर नीट बोल, चल उठ म्हणते, कोणता नगरसेवक तू कोण लागून गेला का, आम्हाला नगरसेवक मोठा आहे म्हणते, होय बाहेर म्हणते पहिले सगळे जनतेसमोर। सर मी तिथं हातपाय पडून विनंती लोकांना केली, जर मी विनंती केली नसती तर तिथं मोठी घटना घडली असते साहेब। एखाद्या कार्यकर्त्यानं उठून मारहाण केली असते, तिथं वातावरण तंग झालं असतं आणि तिकडे पूर्ण हिंदू मुस्लिम असल्यामुळं मोठा दंगल होणे शक्य होते। त्या माणसामुळे 100% दंगल होणे शक्यता आहे। असा माणूस आपल्या वार्डामध्ये, आपल्या विभागामध्ये त्या माणसाची इथं गरज नाही, कारण की त्याला निलंबित करणं एकदम खूप गरजेचं साहेब। जर निलंबित केलं नाही तर साहेब आम्ही इथून उठणार नाही, 1000% आम्ही उठणार आहे। काय झालं आमच्यावर गुन्हा दाखल करायचं चालणार, अशा अधिकारी आम्हाला इथं पाहिजे नाही साहेब। कारण वार्डामध्ये जर सुख शांती त्या अधिकाऱ्यामुळे बिघडत असेल तर अशा अधिकाऱ्याची आम्हाला गरज नाही। काय कामाचा असा अधिकारी? आता मला सांगा, काल खासदार साहेब आले, 3 वाजता आले खासदार साहेब, त्याच्यासोबत मतदार केंद्रामध्ये 800-900 लोक, तेव्हा त्याला तो काय बोलला नाही। जलील साहेब 800-900 लोक मतदार चालू असताना सगळं मतदार डिस्टर्ब झाला आतमध्ये, 800-900 लोक घेऊन जर बूथवर जात असेल तेव्हा ते अकमल साहेब त्याला एक शब्दही बोलले नाही। आणि आम्ही रेषेच्या बाहेर 300 फूट असताना आम्हाला दमदाटी केली, म्हणजे त्याला एकच डोक्यात आहे, हिंदुत्वाच्या लोकांना दमदाटी करायची, त्यांच्यावर जातीवादाचं काम करायचं, त्याचं एकच काम आहे, त्याच्या जातीचा तिढा निर्माण करून दंगा घडवणं त्याचं काम साहेब आहे। आमची तुम्हाला अशी विनंती, त्याला त्वरित निलंबित करावं अशी तुम्हाला विनंती आहे। आम्ही आणि आम्ही काल फक्त माननीय राजूभाऊ शिंदेमुळे यांचं आम्ही शांतता तिथं राखली गेली, नाही तर उद्या काल मोठा धिंगाणा साहेब तिथं होणार होतं। आम्हाला राजूभाऊनं सांगितलं, सगळे अधिकारी सगळे बूथचे बूथ फिटतात, त्याच्यामुळे शांत बसले। आम्हाला हात जोडून विनंती, आम्हाला सगळ्यांना नागरिकाला न्याय द्यावा। जर माझी कंडिशन नगरसेवकची असं असेल तर माझ्या गोरगरीब जनतेची काय कंडिशन राहणार आहे? तर मला वाईट बोलत असेल ह्या लोकांना काय, मला सांगा, याला मारलं, मलाही खालीवर बोललं तर ह्या जनता कुठं जाणार आहे? म्हणजे असं झालं का एखाद्या दादागिरी चालू निर्माण झाली। पोलीस आमच्यासाठी, नागरिकासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे, हे तो हुकुमशाही चालू केली साहेब त्यांनी। माझे असे अधिकारी आणि काही कर्मचारी बी आहे आपल्या इथं, त्याची दमदाटी चालू साहेब आपल्या वार्डमध्ये। हप्ते वसूल चालू, मरणाचे हप्ते चालू गावामध्ये, गाड्यावाला कोण चालू आहे, याच्यात प्रत्येक गोष्टी कोण हप्ते चालू असे आपले काही कर्मचारी बी, त्यांची बी कंप्लेंट आलेली, त्यांची बी PIकडे साहेब, तर त्याचा विचार करावा आणि ह्या साहेबाच्या त्वरित निलंबित करा, इतकी विनंती करते। तोपर्यंत मीटर उठणार नाही साहेब। एकतर कालच्या घटना घडली त्यामध्ये तुम्ही जो संयम निर्णय घेतला की तुम्ही मतदान चालू ठेवलं आणि कुठलाही प्रकार केला नाही, त्यामुळे सर्वांचं अभिनंदन आणि आभार। दुसरा विषय झाला की कारवाईच्या संदर्भात अनेक आचारसंहिता पूर्णतः शिथिल झालेली नाही। काल अजून मतदान झालेले, अजून आपल्या महाराष्ट्रात 34 फेजमध्ये मतदान होत आहे। तसेच अजून
ज्या काही EVM मशीन आहेत त्यासुद्धा अजून सील होत आहेत, काही ठिकाणी अजून आता ते स्ट्रॉंगरूममध्ये येत आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावर डायरेक्ट लगेच जर तुमचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही त्यांची खात्यांतर्गत चौकशी पहिल्यांदा लागू केलेली आहे, करतोय. आणि त्यांची आजच्या आज आम्ही परमिशन, निवडणूक आयोगाची परमिशन घेऊन त्यांची बदली करण्याचा प्रयत्न. याच्यामध्ये अशी विनंती आहे की चौकशी ताबडतोब लावली पाहिजे. नाही, नाही काय ते आम्ही चौकशी ACP सिडको यांच्याकडे मी आजच चौकशी. आजच चौकशीचे आदेश द्या आणि त्यांना ताबडतोब आज इकडून बदली करा. म्हणजे असं नको की ऑर्डर उद्या दिसते नाही, आज आता ताबडतोब तुम्ही त्यांना इकडून रिलीव्ह करा, त्यांना इकडे थांबू नका देऊ, नाही तर काय आमच्या लोकांना परत त्रास देतील. कल शाम को 5 बजे नारेगांव को मतदान बूथ के ऊपर रेस के बाहर सब लोग हम खड़े थे। मैं नगर सेवक, बानी नगर सेवक 2 बैठे थे। तो अकमल PSI बोल के आया और दंडम शम जैसे हमारे से ऊंची नीची बात करने लगा, गंदी बात किया, हमारे को उल्टी सीधी बात किया। तो कल का नारेगांव का वातावरण ये PSI के तरफ से पूरा ख़राब हो चुका था और आज उसका हमने कल वातावरण खराब करते हमने आज पुलिस स्टेशन में आके PSI पे पूरा मोर्चा निकाला, पाई रैली निकाल के हम पुलिस स्टेशन पे आए और हमारे को DCP खाड़े साहब ने आश्वासन किया कि इनको शाम तक हम बदली करने वाले और इन पे आगे की विभागीय चौकसी करके उन्हें निलंबित कार्रवाई करने वाले ऐसा हमारे को आश्वासन दिया साहब ने।